स्वराज्य वार्ता, आवाज जनसामान्याचा। मोफत वैद्यकीय शिबिरात संभाजीनगर येथे आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फंक्शन हॉल आष्टी वतीने मोफत वैद्यकीय शिबिराची योजना महिला मेळावा आष्टी परिसरामध्ये आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये या मोफत मेळाव्यामध्ये आपण आलेलो आहोत। निश्चितच महिलांच्या काय भावना आहेत या मेळाव्यामध्ये कार्यक्रम सुरू आहे आणि कार्यक्रम कशा पद्धतीने राबवण्यात आलेला आहे। वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये महिलांसाठी वेगवेगळे पारितोषिक देण्यात आलेले आहे। तर आपण तो मेळावा बघत आहोत कशा पद्धतीने हा मेळावा सुरू आहे आणि लगेचच काही वेळातच मुख्यमंत्री स्टेजवर प्रस्थान करणार आहेत आणि आपण पुढील कार्यक्रम कशा पद्धतीने आहे ते पाहत आहोत। जिल्ह्यात जालन्याला अशा वर्गांचा फायदा घेतात। त्यानंतर सचिन इंगेवार सर म्हणाले की मला असे सामाजिक कार्य खूप आवडते आणि तुम्ही जेव्हाही समाजकार्य कराल तेव्हा मी आवश्यक सल्ला घेईन। नवजीवन हॉस्पिटल मुख्य आशिष सर्वांचे आभार मानले आणि आमची टीम अशाच प्रकारे छोट्या वाढदिवसासाठी काम करू आम्ही अनेक ठिकाणी असे मोठे शिबिराचे काम करत त्यांना बघून आष्टी येथे आज मोठे शिबिराचे एक सहभाग माणूस मिळत आहे। शेवटी जमीन अल्मा आष्टीचे अध्यक्ष मुफ्ती अली रहमानी यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी हाफिज अब्दुल साहब, हाफिज आरिफ साहब, मौलाना जनाब नसरी साहब, सरपंच मोरे बोले, हबीब भाई शेख, आसिफ भाई कुरेशी, अजीज भाई जमीनदार, सत्तार मास्तर व जमीयत उलमा आष्टी यांनी सर्वांचे आभार मानले। फुलमाई हिंद आष्टी व मंडळाचे
शासन आपल्याला मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यामध्ये मासिक भेट आहे आणि मुख्यमंत्री महोदयाचे खासगी सचिव आणि मुख्यमंत्री महोदयाचे खासगी सचिव आणि या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉक्टर शिरस्कर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या हस्ते माझी एक शूटिंग घ्या, माझी शूटिंग घ्या, मागून तुम्ही एक शूटिंग घ्या माझी. त्यांच्या पहिल्या पद्धतीच्या नियमासाठी आपली मदत देणारी सरकारी योजना आहे. त्या योजनेचं नाव सांगायचं आम्ही जुगारी गव्हर्नमेंट आपण असा कार्यक्रम या ठिकाणी प्रधानमंत्री लाखो योजना
मुख्यमंत्र्यांचं नाव आहे का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे गाणं बघा सूर्या पाटील आणि साक्षी केले. त्याबरोबरच जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी आपल्यामध्ये आहेत. मीनाक्षी शांतीलाल कदम, सुमित्रा श्रीकमल जयस्वाल, प्राजक्ता विशाल किल्लारी, मीनाक्षी प्रदीप सदाशिवे आणि मनीषा सोनवणे. याबरोबरच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मध्ये प्रियंका शिवदास चौधरी आणि प्रियंका देशमुख. त्याबरोबरच बचत गटांना आता नवीन प्रगतीची जोड दिली आहे आणि ती देताना अनेक योजनांसाठी त्यांना अनुदान मिळत आहे. काहींचा दुधाचा व्यवसाय आहे, काहींचा पैठणीचा व्यवसाय आहे. असे दुर्ग महिला बचत गट आणि पैठणी मधले गोदेश्वर महिला बचत गट आणि दुर्ग महिला बचत गटातील श्रीमती मनोहर रमेश भागवत, श्रीमती आशा बबनराव हजारे, श्रीमती राणी चरण गुंडुले आणि श्रीमती संगीता अमरनाथ गोखले या आपल्यामध्ये आहेत. तर मी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना विनंती करतो, जिल्हाधिकारी साहेब, स्वामी साहेब, आपण यांना पुष्पगुच्छ देऊन यांचं स्वागत करायचं आहे. आणि त्यामध्ये काही महिलांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगती व्यक्त करायचं आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी पायल तोडकर, शीतल वारेकर आणि छाया सरोदे यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. माझे नाव पायल अजय तोडकर. मला या योजनेचा पूर्ण लाभ भेटला आहे. या योजनेचे तिन्ही हप्ते मला भेटले आहेत. याबद्दल मी साहेबांना धन्यवाद देते व ही योजना कायमस्वरूपी आम्हा महिलांना चालू ठेवावी ही त्यांना विनंती. मी छाया संतोष सरोदेवाला मी सामान्य महिला आहे आणि शिंदे सरकारने आपल्याला लाडकी बहिणीची योजना केली ती 1500 रुपये महिना. ते 1500 रुपये महिन्यामध्ये माझे 7,500 रुपये जमा झाले आणि त्याच्यामध्ये मी कामं चालू केलं आणि त्याच्यामधून मला रोजगार. ही योजना कायम चालू ठेवण्यासाठी आपण सगळे शिंदे सरकारलाच मतदान करणार यावेळेस. मी शीतल वारेकर. या योजनेचे मला 3 हप्ते मिळाले आहेत आणि या योजनेचा लाभ मी माझ्या व्यवसायात केलेला आहे आणि ही योजना कायमस्वरूपी चालू ठेवावी अशी मी सरकारला विनंती करते. धन्यवाद. त्याबरोबरच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी छत्रपती संभाजीनगर कार्यालय, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, ई रिक्षा लाभार्थी महिला आहेत त्यांना मी आमंत्रित करते. नंदिनी सचिन रावात, प्रीती प्रदीप काळे, उषा ज्ञानेश्वर घोरपडे, कविता अमोल अंबारे, चंचल आसाराम खोरा आणि वैशाली दत्ताराव गायकवाड. ई रिक्षाच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांनी थोडस पुढे यायचं. आणि तत्पूर्वी पूजा निकम या आपलं मनोगत व्यक्त करतायत युवा कार्य प्रशिक्षण योजना. नमस्कार, मी पूजा निकम. युवा कार्यकारी योजनेमुळे आम्हाला खूप फायदा झाला आहे. आम्हाला 6 महिन्यांची इंटर्नशिप मिळालेली आहे. त्यामध्ये आमचा अनुभव चांगला होणार आहे. काही ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला नकार मिळतो की तुमच्याकडे अनुभव नाही, पण मुख्यमंत्री साहेबांनी जी आम्हाला संधी दिली आहे की 6 महिन्यांची इंटर्नशिप आम्हाला मिळालेली आहे त्याचा आम्हाला खूप फायदा आहे. आणि मुख्यमंत्री साहेबांना अशी इच्छा आहे की आमच्या कार्याला अधिक वाढले, आम्हाला अधिक जास्त प्रशिक्षण मिळावं ही विनंती आहे. धन्यवाद.
स्नेहल गौतम जाधव आहे. मी युवा प्रशिक्षण या कार्यात कार्य करत आहे. मी आता सध्या कामगार ऑफिसला कार्य करत आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करते की पुढे आमचे कार्य तसेच सुरू ठेवावे व थोडासा कार्यकाळ आम्हाला प्रशिक्षणासाठी वाढवून देण्यात यावा. धन्यवाद. त्याबरोबरच मुलींना मोफत उच्च शिक्षण याचे काही लाभार्थी आपल्यामध्ये आहेत ते आपल्या मनोगत व्यक्त करतील. त्यामध्ये साक्षी किल्ले. नमस्कार, माझे नाव साक्षी दिलीप किल्ले. मी मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना याच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब आणि त्यांच्या प्रशासनाने मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना या योजनेचा लाभ दिला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करते. मी BBA कोर्स करते, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, आणि या कोर्सला एका वर्षाची राऊंड फिगर फी 25,000 म्हणजे 25,000 फी भरावी लागायची. परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मुलींना मोफत उच्च शिक्षण योजनेच्या लाभामुळे ज्या ठिकाणी 25,000 फी मला भरावी लागायची त्या ठिकाणी मला फक्त 60 रुपये भरावे लागले. त्यामध्ये मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शिवानी गणेश शिंदे. मी मुलींना मोफत उच्च शिक्षण या योजनेची लाभार्थी आहे. जिथे सामान्य कुटुंबांमध्ये येणाऱ्या आर्थिक अडचणीमुळे मुलींना शिक्षण घेण्यास अडचणी येतात, त्याचा फायदा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला मिळवून दिला त्याबद्दल मी त्यांची खरंच ऋणी आहे. त्यांच्या मनापासून मी आभार मानते. मी सध्या BBA या डिपार्टमेंट मध्ये शिकते. मी सध्या 3rd इयरला आहे आणि मुलींना मोफत उच्च शिक्षण या मार्फत माझी फी माफ झालेली आहे. सो मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद व्यक्त करते. संभाजीनगर विभागातील अधिकारी आपल्यामध्ये इथं आहे. मी विभागीय आयुक्त दिलीप गावडे साहेब यांना ज्यांच्या प्रशासकीय प्रयत्नामुळे सर्व योजनेचा लाभ आपल्याकडे पोहोचतो ते औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी जालना बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी बीड कामना आणि औरंगाबाद यांचे स्वागत करण्यासाठी माझ्या लाडक्या बहिणीला विनंती आहे. कोणी आपला सलाम आणि आपल्या लाडक्या भावांना प्रशासकीय भावांना जोरदार स्वागत करा. मुख्य लाभ मोठ्यापर्यंत पोहोचवण्यात ज्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. विभागीय कार्यालय आणि अर्थात महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील हे सर्व जिल्हाधिकारी आहेत आणि यांचा आपण सन्मान करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामुळे त्यांच्यामुळे हे तुमच्यापर्यंत पोहोचले. त्याच्यामुळे या सगळ्यांचा एकदा जोरदार कार्यालय आपण त्यांना धन्यवाद द्या. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा. दिवस रात्र मेहनत करून तुमचं लाभ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्या मंडळींनी अतोनात कष्ट घेतलेले आहेत. हे सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि आभार.